नमस्कार. आज 14 जानेवारी 2024 आणि संध्याकाळचे 7:15 वाजून गेलेत. आज आपण बघूया की 15 ते 21 जानेवारी दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. पिकावरती देखील रोगराई वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, तरच हवामान कळेल. सर्वप्रथम आपण जर काल दिवसभरामध्ये तापमान कसं राहील याची माहिती बघितली, तर हा जो पिवळा रंग दिसत आहे, बहुतांश विदर्भातील विभाग, संपूर्ण मराठवाडा, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान. तर काही ठिकाणी जे तापमानात अजून थोडीशी वाढ आहे, ज्यामध्ये सोलापूर, सांगली, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई आणि पुण्याचा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी 32 ते 34 अंश सेल्सिअस. आणि या अगोदर आपण ज्या माहिती दिली होती शेतकऱ्यांना की दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान वाढ होत जाईल, त्याप्रमाणे तापमान वाढलेलं आहे. आणि अति उत्तरेकडील विभागामध्ये तापमान कमी राहील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे 28 ते 30 अंश सेल्सिअस, तर गडचिरोलीमध्ये देखील 28 ते 30 अंश. आणि आज सकाळची थंडी जर बघितली आपण, तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि संपूर्ण विदर्भ या ठिकाणी 14 ते 16 अंश सेल्सिअस तापमान. संपूर्ण मराठवाडा जवळपास 16 ते 18. त्यानंतर अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर सोलापूर या ठिकाणी देखील 16 ते 18. तर सोलापूरचा पूर्वेकडील विभाग, त्यानंतर कोल्हापूर आणि किनारपट्टी जी असेल तर 18 ते 20, तर काही ठिकाणी 20 ते 22. आणि आपल्याला जी ही थंडी जाणवत आहे उत्तरेकडील विभाग आणि विदर्भामध्ये, त्याचं प्रमुख कारण असं आहे की उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे. आणि आपण या संदर्भात देखील शेतकऱ्यांना कल्पना दिली होती की 12 तारखेपासून जवळपास उत्तर भारतामध्ये थंडीची लाट येणार आहे. आणि या ठिकाणी दिवसाचं तापमान देखील जवळपास 12 अंश सेल्सिअसच्या आसपास जाणवत आहे. आणि सकाळची थंडी जवळपास 1 अंश ते 3-3.5 अंश सेल्सिअस, 4 अंशपर्यंत जाणवत आहे. त्यामुळेच जे थंड वारे आहेत तर काहीसे महाराष्ट्राकडे येत आहेत, त्यामुळे पहाटे थंडी जाणवत आहे. आणि आता ही जाणवणारी जी थंडी आहे तर ही देखील कमी होणार आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये ढग आपल्याला दिसायला लागलेले आहेत, ज्यामध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या ठिकाणी ढग दिसत आहेत. आणि हे ढगाळ वातावरण देखील वाढणार आहे. त्यासोबतच पावसाची देखील शक्यता निर्माण होणार आहे. काही गोष्टी आपण समजून घेऊयात, ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पश्चिमी आवर्त आहे 16 तारखेला ते या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचा उत्तरेकडील विभाग आणि गुजरात या ठिकाणी एक हवेची चक्राकार स्थिती निर्माण होईल. आणि दुसरी एक चक्राकार स्थिती ओडिसाच्या आसपास निर्माण होण्याचा अंदाज आहे. आणि ज्यामुळे ओडिसा, छत्तीसगड, झारखंड या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आणि 17 तारखेला जेव्हा ही उत्तरेकडे सरकेल अशा पद्धतीने ओडिसाच्या उत्तरवर्ती विभागामध्ये, त्यावेळेस काय होईल की जवळपास 16 तारखेलाच या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील विभागापासून एक कमी दाबाचा पट्टा या हवेच्या चक्राकार स्थितीपर्यंत जोडला जाणार आहे. आणि त्यामुळेच काय होईल की उत्तरेकडचे वारे या ठिकाणी आणि बाष्प देखील काही प्रमाणामध्ये पोहोचणार आहे. त्यासोबत बंगालच्या उपसागरामधून देखील बाष्प महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये येईल. आणि अरबी समुद्रामधून देखील दक्षिणेकडे महाराष्ट्रामध्ये येईल. आणि त्यामुळे आपल्याला ढगाळ वातावरण राज्यामध्ये होणार आहे, कारण की हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तर हा वारे खेचणार आहे, त्यासोबत बाष्प देखील येईल. 17 तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी तीव्र असं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो ईशान्य मान्सून आहे, जो दक्षिण भारतामध्ये पाऊस देतो, या संदर्भाची आपण माहिती दिलेली आहे. या ठिकाणी जे उंच उंच डोंगर आहे, त्यामुळे आपला जो दक्षिण पश्चिम मान्सून आहे त्याचे वारे मान्सूनचे पलीकडे पोहोचत नाही. त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश या ठिकाणी पाऊस हा होत नसतो, तर त्यामध्ये ईशान्य मान्सूनचा पाऊस होतो. तर तो आता थांबणार आहे. आणि हे जे पूर्वेकडचे वारे महाराष्ट्राकडे कधी कधी येतात, कारण की या दक्षिणेकडील राज्यामध्ये जेव्हा पाऊस होतो तेव्हा कधी कधी महाराष्ट्राकडे देखील याचे बाष्प पोहोचतात आणि पाऊस होतो. तर हे वारे आता बंद होणार आहेत, त्यामुळे मान्सून या ठिकाणचा संपणार आहे. त्यानंतर आता जवळपास 17 तारखेपासून आपण पावसाची शक्यता आहे. आणि जी जवळपास उद्यापासूनच ढगाळ वातावरण होईल. आणि परवापासून बऱ्यापैकी दुपारून वातावरणामध्ये बदल होईल. आणि 16 तारखेला रात्री किंवा 17 तारखेपासून आपल्याला जो पावसाचा अंदाज आहे, तर या ठिकाणी जे उत्तरेकडील विभागामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे अशा प्रकारचा, तर याच्याच आसपास पावसाचा अंदाज आहे. आणि तोही खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आणि दक्षिणेकडे जो गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी पावसाची थोडी शक्यता कमी आहे. परंतु नांदेडचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील काहीसे हलके थेंब पडू शकतात, अशा प्रकारची स्थिती आहे. खूप मोठा पाऊस होईल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि हे वातावरण जे असेल तर जवळपास 17 ते 21 तारखेपर्यंत राहणार आहे. आणि 22 तारखेपासून हे वातावरण जे आहे तर उघडणार आहे. 23 तारखेपासून पुन्हा उन्हाचा चटका महाराष्ट्रामध्ये वाढण्यास सुरुवात होईल. आणि हळूहळू आपण फेब्रुवारीकडे जाऊ, तसं जवळपास या महिन्याच्या शेवटी चांगल्यापैकी ऊन या ठिकाणी वाढणार आहे. आणि पुढील पावसासंदर्भाची देखील माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे.
ती आपण माहिती नंतर एखाद्या दिवशी बघूनच घेऊ. तर जे 17 तारखेला असेल तर सकाळी महाराष्ट्राकडे दक्षिणेकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे इथपर्यंत जे असेल तर बाष्प हे 17 तारखेला सकाळी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि दुपारून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील बाष्प मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे. कारण की हा जो कमी दाबाचा पट्टा आहे संपूर्ण बाष्प आपल्याकडे खेचून घेणार आहे. तर खूप मोठं घाबरण्याचं कारण नाही. पावसाची जास्त काही शक्यता नाही. फक्त पूर्व विदर्भामध्ये हलका पाऊस, क्वचित काही ठिकाणी मध्यम होऊ शकतो. पण हलक्याच पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे किंवा ढगाळ वातावरण देखील होऊ शकतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर यामुळे आपले जे हरभऱ्यासारखं पीक आहे, भाजीपाला आहे, यावरती रोगराई येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. कारण की या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जेव्हा हरभऱ्यासारखी पिकं असतात, यावरचे घाटे आळे वगैरे पडत असते. तर त्यामुळं हे वातावरणच असं असतं की हे रोगराईसाठी पोषक आहे. तर शेतकरी बांधवांनी जे आपलं नियोजन आहे शेतीचं, तर ते हवामान आधारित करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना देखील अचूक अशी हवामान अंदाजाची माहिती मिळणं गरजेचं आहे. आपण देखील तो प्रामाणिक प्रयत्न अचूक देण्याचा प्रयत्न करतो. इतका संवेदनशील विषय असून देखील जास्तीत जास्त चांगली माहिती हे देत असतो. तर जे नवीन शेतकरी असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यासोबत शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा. आणि आपले जर काही प्रश्न असतील तर ते देखील आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही विचारत जा. आपण त्या संदर्भात व्हिडिओ किंवा माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न हा आपला 100% असतो. आणि आपण शेतकऱ्यांना त्याबद्दल प्रतिसाद देखील देत असतो. आणि त्यासोबतच आपण मान्सून 2024चा देखील अंदाज दिलेला आहे. त्यानंतर जुलै महिन्याचं आणि मार्च महिन्याचे अपडेट दिलेले आहे. आणि फेब्रुवारी महिन्यात देखील अंदाज दिलेला आहे. नवीन शेतकऱ्यांनी तो नक्की बघावा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.